त्याच्यावर पळवून बघितलं आणि तिथं जाऊन गोनच असेल म्हणून गेलो धामण होता आत साप. लोक आता मी पकडून आणला तो धामणच आहे ना, त्या दिवशी तुम्हाला दाखवला होता तो. चला गोनस ते वाईट साप, लय वाईट गोनस. आपण मागं बाथरूम मध्ये ट्राय केलता ना. तुम्हाला ओळखायला नाही सर? ओळखायला पाहिजे. कुठला धामण आहे की नाग आहे हे कन्फर्म झालं पाहिजे. माझ्या हिशोबाने तो नाग आहे, विषारी. सर्वाधिक विषारी साप नाग आहे. आणि सगळ्यांच्या पुढं मला एक त्रास व्हायला आहे सर, भयानक असा, की साप का वाढाल्यात. पहिल्या कोंबड्या होत्या सर नष्ट करणाऱ्या, एका नागाने 15-16 अंडी घातली तर नायनाट होत होता, साप नष्टच होईना. बापून आणायचं नाही का घरात होता म्हणल्यावर? नाही पण चहा प्यायला लागलो बापून काय सांगितलं नाही. बापू आलेच असते. बापून नाही जमली. बापूने सुंदर असा रेस्टो पण केला असता. बघा कसं साप पकडतो. हे अडखळ काढले, साप हात त्या बाजूला येणार सर, कळलं? खाली ती खुर्पी दे नाही. दीदी मगाच्या वर जावा, त्या दीदी कुठे गेल्या? बरं मी तिकडे आला का बघा. आला 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 आला. बस केला. ही नागाची निशाणी. तू काय गावात शिकतेस का काय? हो. बाहेर इथंच आहेस? नाही नाही, NIT कोल्हापूर. NIT कोल्हापूर. NIT म्हणजे कॉलेजचं नाव काय? शाळा कितवीला आहेस? डिग्रीला सेकंड इयरला आहे. कसली डिग्री सेकंड इयर म्हणजे इंजिनियर? हा. काय काय ठेवलंय? फुसफुस हा होय. आवाज कसला यायलाय बघ की भाऊ, आवाज लय. हो नाग आहे, न्यूरोटॉक्सिक विषयाने मोठाच्या मोठा नाग आहे. बरेच दिवस झालं हा नाग गावला नव्हता बरं का सर. हा नाग लय दिवस झालं इथं आहे. हा लय दिवस झाले तुमच्या एरियात आहे. एक धरला तुमच्या घराच्या पाठीशी मी. हा आलता, हाच नाग आहे. हे दरबाळा तुला काढल्यावर हातात देईन नक्की. कुठं आहे? ती जे गेली. रायगड स्वभाव आहे बघितलं. काय करून देणार? तिथून पैसे कशाला जायचं? म्हणून तर मी ट्राय करतो. ही खेकडी किती मोठा नाग आहे बघा सर. कसला आहे? कन्याच्या कन्या किती सुंदर आहे बाळा, पाहिलाच ना? सोडलं का? मोठा नाग आहे, किती सुंदर आहे. इंडियन देखणं मस्त आहे नाग. या आता बाहेर या. काय बघितलं काय? हा लय दिवस झाला इथे नाग होता बरं का. ह्या एरियात हा नाग ना लय दिवस म्हणजे भयंकर दिवस होता. ते वरडायचं मागले असतं. काय सदाग म्हणताय ना तुम्ही भैया, तुझं भाऊ तो नाग घावला पाहिजे, लय मोठा आहे. आणि मानवी वस्ती इथं लय आहे. सापांना इथं ना उंदरं घुशी भरपूर आहे.
बघितला किती सुंदर आहे आणि झाडच्या झाड आहे. लय दिवसापासून आहे. तू इथं गावलाच नव्हता. बाहेर आज चुकून तो घरात आला तुमच्या आणि म्हणून तो सापडला नाही, अन्यथा सर हा सापडला नसता. आणि कधीही तुम्हाला जाणीवपूर्वक आणि पुन्हा थांबला पण बराच वेळ कसं काय बरं काय खाल्लं नाही काय नाही नाही, त्याला सेफ जागा वाटली ना गरम थांबतोय. सापांना सर बुद्धी नाहीये. भरणी एक आणतात इथे भरणी आणि धामण असून देईल त्या वस्तीवर. ह्या बिचाऱ्यानं 15-16 अंडी घातली की त्यांचा नायनाट हे नर एक माता आहे. माझा लय दिवस झाले इथं होता हा ना. दामन असून दे, दामन पाहिजे भैया. पकडतेस काय का? नाही 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 गुड्डी धरते काय नाही गुड्डी लय भारी. ही दोघी थुरली कोण आणि मोठी कोण आणि बारकी कोण मला अजून एक थुरली ती नाही त्या काय होय एक सारख्या आहे त्या. पप्पा काय करतेस का बाळा तुझं? शेतीच की शेतकरी छान आहे, सुंदर आहे ना. त्यांना सांगा पकडला म्हणून नाही. टोपण दे. तुम्ही प्रॅक्टिकली रेस्क्यू पहिल्यांदा पाहिला ना. बापू लय सुंदर धरतात. आणि एक प्रोफेशनल सर्प मित्र आहे ना स्नेक कॅचर, त्याला माहित असते की त्याला कसा पकडायचा. 100% उपचार केल्यावर नाही. एवढा बोनस मिनस सारखं नाही. बोनस नाही, सगळे साप बेकारच. रात्री तर एवढा मोठा नाग त्या मुरली दादाच्या कुत्र्यानं धरला. ते कसलं पिट वायपर काय झालं, पिटबुल का काय कुत्र म्हणते, पिटबुल पिटबुल होतो. आणि ते मेलं का जगलं कोणास ठाऊक. सापाच गेलं सत्यानाश तरी वाचला असा, पळत गेलो. लई मोठा नाग आहे हा. रुंद आहे बघाय त्याला. हा हा बरोबर. ते एकदा तिथं तुम्ही मला कॉल केलता का म्हणून काय घेऊन ठेवायला आणि एक देणार तेव्हा कोणी तर इथं कोंबड्या पाळा 20 बऱ्या वस्तीवर. कोण कोंबड्या पाळेल त्याला माझ्याकडून 20 कोंबड्या दिसल्या की पैठणी आहे चांगली मागेल ती सांग. अहो काय करायचं वस्तीवर जरी साप वाढाले काय करायचं सांगा. लोक अशी चिडायलेत सापा सर्प मित्रावर. हा म्हणून हा साप संपवतात. आणि मित्रांनो काय नाव सर तुमचं? प्रमोद शिंदे म्हणून आहेत मित्रांनो. आणि अनिल बापूंचे मित्र पण आहेत. त्यांना सापाविषयी माहिती होती. एक वेळ आलो सापडलं नाही, दुसऱ्या वेळी या वस्तीवर सातत्यानं त्रास देणारा जो नाग नावाने ओळखणारा साप आहे तो सापडलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विषय असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. आणि जरी असे साप मानवी व्यवस्थित आले तर जवळच्या सर्प मित्राला बोलवून प्राण वाचवणं गरजेचं आहे. घोणस मामामुळं उगं सर्प मित्रांना पण बदनाम व्हायची वेळ आलेली आहे मित्रांनो. आणि कोणीही अशा सापांना खरोखर मारू नका. जवळच्या सर्प मित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवा. साप वाचवा, निसर्ग वाचवा. आणि सापांच्या संख्येत वाढ कमी करायची असेल तर त्याला कायद्यानं 1972च्या कलमानुसार सापाला मारणं, सापाला बंदिस्त करणं आणि सापाची छेडछाड करणं हे कायद्यानं गुन्हेगारी येते. आणि गुन्हेगारी येत असल्यामुळं अति कोंबड्या दारासमोर कोंबड्या असतील आणि मांजर आणि कुत्रं ही शेतकऱ्याची 3 जी सर्वाधिक मोठी शस्त्र आहेत ते सांभाळण्याची गरज आहे मित्रांनो. कोंबडी दारात, मांजर आणि कुत्रं. जुन्या माणसांची म्हण आहे दारात कोंबडी, कुत्री आणि मांजर हवे. आणि ते खरोखर शेतकरी कुटुंब आहे त्यांनी राहणं गरजेचं आहे. सिटीमध्ये सुद्धा जिथं जिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथं उंदरं भरपूर झालेत. आणि भारताचा जो सर्वाधिक विषारी घोणस आहे तो वाढायला आहे. पण आमच्याही कवठेमंकाळ तालुक्यामध्ये यावर्षी येणाऱ्या थंडीच्या त्याच्या मॅटिंग स्प्रेडमुळे दिसण्याचं प्रमाण वाढलंय. मी सर्प मित्र सर्वांनी काळजी घ्या. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.